श्री स्वामी समर्थ। माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आजचा विषय आहे की नवरा कधी आपल्या विरोधात जाऊ नये, त्याबद्दल थोडीशी माहिती मी सांगणार आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा, खूप महत्त्वाचा आहे। आपण जे अलंकार घालतो त्याविषयी माहिती आपल्याला आजपर्यंत ही माहिती नसेल की आपल्याला अलंकार का घातले जातात। साखरपुड्याच्या वेळी आपल्या कपाळावरती 1 रुपयाच्या नाण्याने कुंकू, एवढं मोठं कुंकू का लावतात, किंवा जे अलंकार घालतात त्याच्या मागचं जे महत्त्व आहे, जी माहिती आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। एक सांगू, कधी पण सगळं जग जरी आपल्या विरोधात गेलं तरी पण चालेल, पण आपला नवरा कधी आपल्या विरोधात गेलेला चालणार नाही। ज्या दिवशी पती आपली जेव्हा एखाद्या स्त्रीची साथ सोडतो तेव्हा अख्खं जग लढण्याची ताकद तिच्यामध्ये असते, पण जेव्हा नवरा तिच्या विरोधात जातो तेव्हा ती पूर्ण खचून जाते, तिचे हातपाय गळून जातात। म्हणूनच बहिणाबाईंनी एक छान उदाहरण दिलं आहे, खूप छान एक म्हण आहे बहिणाबाईंची, ती सांगते मी तुम्हाला। बाईचा जन्म वंगाळ वंगाळ, चुलीमध्ये जसा लाकडाचा जाळ, जळता जळेना जशी दुःखाची जळमट, कोंडला गधुर मनी होते घुसमट, अशी म्हण आहे। काही गोष्टी सांगताही येत नाही, असं स्त्रीचं जीवन असतं। समाजाच्या इज्जतीसाठी, स्वतःच्या इज्जतीसाठी तोंड दाबून मुक्क्यांचा मार, अशी काही तिची पद्धत असते। स्त्री म्हणजे तिच्या मायबापाची इज्जत असते। स्त्री कुमारिकेचा साखरपुडा होतो ना, ज्या दिवशी तिला ते अलंकार घातले जातात त्याच्या मागचं महत्त्व सांगते। पैशा एवढं कुंकू आपल्या कपाळावर लावलं जातं, त्याचा काय अर्थ आहे आजपर्यंत तरी ऐकला नसेल, सांगते ऐका। पौर्णिमेचा चंद्र जसा परिपूर्ण आहे ना, तसंच त्या कुमारिकेच्या कपाळावरती कुंकू असंच परिपूर्ण राहावं, असा त्याचा अर्थ आहे। लग्नात चुडा भरला जातो, त्याच्या मागचा काय अर्थ आहे? चुडा हा शोसाठी घातला जात नाही, तो 9 बांगड्यांचा किंवा 11 बांगड्यांचा किंवा 21 बांगड्यांचा, असा खूप जास्त बांगड्यांचा तो घातला जातो। पण तो का घातला जातो त्याच्या मागचं माहिती सांगते। त्यातली एकही बांगडी फुटू द्यायची नसती, म्हणजेच ज्या घरात ती मुलगी जाणार आहे त्या घरामध्ये किती पण माणसं असू द्यात, 5 असू द्यात, 7 असू द्यात, 15 असू द्यात, त्यातील एकही माणूस फुटू द्यायचा नसतो, हा त्या बांगड्यांमागचा हेतू असतो, हा अर्थ असतो त्या चुड्यामागचा, की एकही बांगडी फुटू देऊ नको असं कुमारिकेला सांगतात, हा त्याच्या मागचा अर्थ आहे। आता मंगळसूत्र म्हणजे 2 वाट्या, तर त्या 2 वाट्या तुमच्या परिस्थितीनुसार, मग ते सोन्यातलं असू द्यात किंवा काळ्या मण्यातलं असू द्यात, सोनाराने नाही ठरवायची आपल्या नवऱ्याची फॅशन। या 2 वाट्या म्हणजेच पती पत्नी आहे, आणि जो धागा आहे तो धागा म्हणजे पती पत्नींमधला, दोघांमधला विश्वास, विचार, हा तो धागा आहे। भांडणं कोणाच्या घरी होत नाही, भांडणं प्रत्येकाच्या घरी होतात, आणि भांडणाशिवाय पण संसारात मजा नसते। भांडणं अशी असली पाहिजे, एका क्षणाला भांडावं आणि दुसऱ्या क्षणाला बोलावं। आबोला धरून काय करायचं, कुठं जायचं आहे काय माहिती, आपल्याला कोणता क्षण असं येईल की आपल्याला घेऊन जाईल, त्यामुळे आबोला हा धरायचा नसतो। भांडणं ही तिथल्या तिथं सोडून द्यायची असतात। टेन्शन आलं, राग आला तर मन मोकळं करून रडावं, मनात दुःख ठेवून जगू नये। म्हणतात ना, साठवलेल्या पाण्यामध्ये किडे होतात, तसंच ह्या अश्रूंना रडून मोकळं करून द्यायचं असतं, त्या अश्रूंना वाट द्यायची असते, म्हणजे आपलं मन हलकं होतं। दुःख मनात ठेवलं ना की अटॅकची शक्यता पण जास्त असते, त्यामुळे दुःख मनात कधीच ठेवायचं नाही, त्या अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची असते। माणूस हा मोकळा जगला पाहिजे, कधी दुःखात कधी टेन्शनमध्ये नाही जगलं पाहिजे। आजचं टेन्शन हे उद्या नसतं, त्यामुळे जिथल्या तिथं सोडून द्यायचं असतं। आणि काळ हा प्रत्येक प्रॉब्लेमला हेच सोल्युशन असतं, वेळ हीच सोल्युशन असतं। काही वेळ जाऊन द्यायची की त्या प्रॉब्लेमला आपोआपच सोल्युशन आपोआपच निघालेलं असतं। आपण फक्त हे असतो, काय म्हणतात ना त्याला,
कारण मात्र असतो, फक्त वेळ हीच सोल्युशन असतं. काही काळ जाऊन द्यायचा, कसलाही प्रॉब्लेम आला तरी वेळ असते ती निघून जाते. त्यामुळे कसलंच टेन्शन मनात न ठेवता मन मोकळ्याने जगायचं असतं. आणि अलंकार हे असेच परमेश्वराने आपल्यासाठी बनवलेले नाहीत, त्यामागे जो अर्थ होता तो मी आता तुम्हाला सांगितला आहे. आणि विश्वकर्माने प्रत्येक स्त्रीला घडवलं आहे. घडवताना प्रत्येक स्त्रीला खूप कालावधी लागला. तेव्हा ब्रह्मदेव विश्वकर्माला म्हणतात, हे देवा, तू एवढं स्त्रीला बनवायला एवढा वेळ लावला, एवढं तिला कोमल बनवलं, या जगाशी तिला संघर्ष करायचा आहे, मग एवढं कोमल व्यक्तिमत्व ह्या मृत्यू लोकांमध्ये कसं टिकणार? तेव्हा विश्वकर्मा ब्रह्मदेवाला म्हणतात, मी स्त्रीला जरी एवढं कोमल बनवलं असेल तरी सगळ्यात जास्त ताकद मी तिच्यामध्येच भरलेली आहे, म्हणून मला स्त्रीला घडवायला खूप कालावधी लागला. घरात भांडणं झाली ना तर ती स्त्री ऊसाच्या वावरात जाईल किंवा घासाच्या वावरात जाईल, आकांत करून दिवसभर रडेल. पण संध्याकाळी मुलं शाळेतून घरी यायची वेळ झाली की ती घरी येते आणि आपले डोळे पुसून आपल्या मुलांना प्रेमाने जवळ घेते. ही स्त्रीची ताकद आहे. रोज सकाळी ती सगळ्यांच्या अगोदर उठते, सगळी कामे ती स्वतः करते, दिवसभर ती कामं करते, संध्याकाळी सगळ्यांच्या उशिरापर्यंत ती जागी असते, सगळ्यांना झोपवते, मग ती झोपते. एवढं दिवसभर राबते. नवरा घरी आल्यावर पाणी देतेस का ग, का चहा देते असं तिला विचारतो, तिच्याकडे मागतो. तिला कोणी पाणी तरी देतं का हो कधी? म्हणून स्त्रीला भगवंताने एवढी ताकद दिलेली आहे. ती मरण यातना सहन करते. पण खानदानी बाई, इज्जतदार बाई कधी आपलं टेन्शन, आपलं दुःख, पसारा जगाला कधीच सांगणार नाही. एकच वाक्य सांगते, अरे हर बात सबको बताया मत करो, हर आंसू किसी को दिखाया मत करो, लोग मुट्ठी में नमक लेके घूमते हैं, हर जख्म किसी को दिखाया मत करो. ही छोटीशी माहिती होती अलंकारविषयी, की स्त्रीला का घालण्यात येतात त्याच्याविषयी छोटीशी माहिती होती. आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.